ते आली ना तू आपल्या घरात आली ना परत. तर हाय हॅलो नमस्कार सगळ्या ताईंना दादांना चिमुकल्यांना सगळ्यांचा माझ्या वैशाली गुळेसर यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर चला आता आम्ही निघालेलो आहेत मस्तपैकी रेडी होऊन. तर कुठे निघालेलो तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहेत. तर चला आम्ही गाडीमध्ये बसलेलो आहेत, मी मिस्टर त्याच्यानंतर मम्मी काकू, माझ्या दोन्ही काकू वहिनी आणि माझी दोन्ही मुलं. तर मुलांना ना शाळेतून आणलेलं होतं. आता आम्ही सगळे काही निघालेलो होतो. तर मम्मीने त्यांना सर्वांना काही घेतलं गाडीमध्ये. एवढं काही फोटोशूट मला म्हणजे व्हिडिओ काही काढता आले नाही. तर आम्ही आता टोलनाक्यावर होतो. तर टोलनाक्यावर पास झाल्याच्या नंतर आता निघणार होतो. तर सातपूरच्या अलीकडं म्हणजे नाशिकमध्येच त्यांचं घर आहे, वहिनींच्या मम्मीन त्यांचं. तर वहिनी डिलिव्हरी झालेल्या आहेत. तर आम्हाला काही जाण्यासाठी टाईम भेटला नव्हता. तर आम्हाला भरपूर साधा टाईम झालेला होता. त्याच्यामुळे जाण्यासाठी लेट म्हणजे सगळेजण गेलो आणि जाता जाता इतक्यात पोहोचलो तर कळालं सुद्धा नाही. कारण नाशिकच्या थोडं पुढं आहे, पण छान असं घर मस्तच. चोरी झाली पाहिजे मंदिरात पेपरला बातम्या गाडीमध्ये वळायची कुठं लावायची? नाही इथंच लावाय गाडी. दाबून इथंच लावता येते आमची गाडी खूप राहते. तर चला आता फायनली आलो होतो आम्ही त्यांच्या घराकडे, विश्वासनगर म्हणून होतं अशोकनगरमध्ये. तर त्या आजी बाहेरच झाडझूड करत होत्या. त्यानंतर आम्ही घरामध्ये गेलो. घर खूप छान आणि मस्त आहे, छोटंसं घर, एकत्रित कुटुंब, खूप मस्त. शिवाजी महाराजांचा फोटो बघू शकता, मस्त असं होतं. घरामध्ये छान असं डेकोरेट केलेलं होतं, छोटंसं घर पण एकदम सुंदर, माणसंही मायाळू. तर बघू शकतात त्या आजी वगैरे सगळे काही गप्पा मारत बसलेल्या होत्या. गप्पा वगैरे झाल्याच्या नंतर आता चहा पाण्याचा टाईम, तर चहा पाणी वगैरे घेतलं. त्यानंतर बाळवरती होतं माडीवर, तर तिकडं जायचं होतं जिना चढून. तर ह्या वहिनींच्या काकू यांची जॉईंट फॅमिली आहे. त्यांनी मस्तपैकी चहा वगैरे दिला. मला उपवास होता त्याच्यामुळे मला थोडंसं आता चहा वगैरे घेतल्यानंतर एकदम छान वाटलं. तर चला आता चाललेलो आहे मी वरती जिन्यावर. बघू शकता बाळ मस्तपैकी झोपलेलं होतं. ही बाळाचा जन्म पण ते दाखवत होते आम्हाला. बाळाला जन्म पण तळपायाला असा काळा डाग होता, तर हळूहळू जाणार होता तो, ते दाखवत होत्या. तर छान असं बाळ झोपलेलं होतं मस्तपैकी. तर वहिनी त्या आणि त्या पण मस्तपैकी आराम करत होत्या. हा थांबा 5-10 मिनिटं थांबा, झोप येईल. फोटो पाहिजे आवडली. आम्हाला घरी घेऊन जायचंय. तुम्हाला गाडी आणली तुम्ही घेऊन जाणार. हे पण का ग निखिल सारखी दिसते आहे ना. असं लहानपणी दिसायचं. शेम ते लय गब्दुलं होतं. मुलगा शेवट मुलगाला तर पोरीचा राहत्या. तोलेच म्हणजे तोलेच सुद्धा हे होत असतं. मग आणलं होतं मग आणल्या रडू राहिलं का? हा जांबाई देऊ राहिली नित्या. आम्ही गेलो दुष्ट काढून टाका पहिले. तर तिला ना मी हा ड्रेस घेतलेला होता, साडी म्हणजे वहिनींसाठी साडी आणि ड्रेस, आणि तिला ना पैसेच देऊन टाकले हातामध्ये. कारण आता काही मला टाईम पण भेटला नव्हता डाग घेण्यासाठी. म्हटलं वहिनी काहीतरी घेतील तिला आवश्यक वस्तू अशी. तर मस्त अशी तिला आम्ही ड्रेस घातल्याच्या नंतर फजिती अशी झाली की ड्रेस खूप मोठा होऊन गेला. पण काही हरकत नाही, वहिनींना खूप आवडला. त्या बोलल्या पुढच्या वर्षी आम्हाला घालता येईल म्हणून. आता काही बोरनान करता पण आलं नसतं, कारण 2.5 महिन्याची डॉल किती छान दिसते आणि क्यूट अशी मस्त मानसुद्धा धरते. तर खूप छान अशी मस्त दिसत होती आणि सगळ्यांची अशी डोळ्याची एकदम हौसच पेटली म्हणायला हरकत नाही. आम्हाला तिला खालीच ठेवू वाटत नव्हतं. काकून त्यांनी हातामध्ये घेतलं तर प्रत्येकाला नजर देऊन प्रत्येकाशी बोलायचा प्रयत्न करत होती. तर माझी आजी आहे तीच नौकरी आलेली आहे, सगळेजण असे बोलत होते. तर बघू शकता मस्त सगळ्यांकडं बघते एकटक लावून. तर खूप हसू यायचं, कारण खूप छान आणि क्यूट अशी मस्त तिला ठेवूच वाटत नव्हतं खाली. तर नित्या आहे तिचं नाव. काकू कलेच पाहायचं काम चालू आहे. नाही होते चमकत का काय तिकडे पाहते काय माहिती ते.
नाही आपण असा ड्रेस घेऊ बरं का बर्थडेला चमचम करणारा. आता काय काय लागत आहे काकू काकू तुमच्याकडून काहीतरी लागत आहे. होती म्हणा मग काय लागत बाई चहा लागतो, रशी प्यायला लागायची, सगळं लागायचं. ते आली ना तू आपल्या घरात आली ना परत. हे मम्मी काय लागत बरी किती छान आहे ना. लाल टिपका कसला लावलेला आहे? समर्थांचं आमच्या बाई हा ना. ते लागतं. सवयच लावली. हा ना. होट पण नाजूक स्माइल स्माइल मस्त आहे. बिना केमिकल काहीच नाही. ओ, इकडे जन्माला हो. तसं लावतोय. दवाखान्यात नेलं मी आज होतो. दे ना ग त्यांच्याकडे. मला ते भीती स्वतःचे पोरच 5 महिन्याचे झाले घेतले हातात. पडतं का काय होतं का काय. ते म्हणून मांड्या काल इंजेक्शन देऊ हा. वाटलं त्याला. म्हणून त्यांनी आधी सांगितलं बरं का 2 मिनिटं चहा पाणी पण. डोळ्यालेच बारी आहे. डोळ्यावर फिदा. तिची सावली नाही बिना कांद्याची काय. चला आता जेवण वगैरे झाली होती. त्यांनी छान छान अशा मस्त साड्या पण नेसवल्या. फर्स्ट टाईम गेलो होतो म्हणून तर हळदी कुंकू लावण्यात आला, कारण सायंकाळचा टाईम झालेला होता. या वहिनीच्या मम्मी तर त्यांनी हळदी कुंकू वगैरे लावलं आणि त्यानंतर आम्ही निघणार होतो आता घरी. छानसं असं घर, मस्त असा स्वभाव, सगळे पाहुणे खूप छान आणि फर्स्ट टाईम गेल्यामुळे आम्हालाही खूप मस्त वाटलं आणि त्यांनाही खूप आनंद झाला. तर चला आता संध्याकाळचे 7 वाजलेले होते. आता आम्ही निघालेलो होतो. वहिनीच्या आजी मम्मी त्या सगळ्या काही आम्हाला ड्रॉप करण्यासाठी आल्या. आता आम्ही गाडीत बसलो आणि निघालो होतो घरी. तर तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला आणि फर्स्ट म्हणजे माझी भाजी कशी वाटली, खूप छान आणि गोड. तर चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्या ताईंना, दादांना, चिमुकल्यांना बाय बाय. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.